चला तर आज बनवूया आपण गुळ शेंगदाणे लाडू. कढई तापायला ठेवले, कढई तापले, गॅस स्लो करूया आणि 2 वाटी शेंगदाणे भाजून घेऊया स्लो गॅसवर. ह्याच वाटीप्रमाणे मी 2 वाटी शेंगदाणे घेणार आहे. मिक्स करत राहायचं असं, म्हणजे खालचे काळे काळे होते. शेंगदाणे आपले खरपूस भाजून झालेले, गॅस बंद करूया. ज्या वाटीप्रमाणे मी शेंगदाणे घेतलेले त्याच वाटीप्रमाणे 2 वाटी गुळ घेतले कापून. शेंगदाण्याची साल पूर्ण नाही काढले, जेवढे निघाले तेवढेच काढले. तुम्हाला जर पूर्ण काढायचे असेल तर पूर्ण काढा, नाही तर साली सकट ठेवला तरी चालेल. फ्लेवरसाठी 1 वेलची, हिरवी मिरची सोलून टाकते. थोडं थोडं करून शेंगदाणे टाकूया त्यात. शेंगदाणे टाकले तेवढे चमचे गूळ टाकूया आणि मिक्सरला लावून घेऊया. एकदाच नाही फिरवायचं, थांबून थांबून फिरवायचं आहे मिक्सर. एकदाच फिरवलं तर ते तेल एकदम सुटून जाईल, म्हणून थांबून थांबून फिरवायचं. आपलं सारण रेडी आहे. तर एक एक अशा प्रकारे छोटे छोटे लाडू वळूया. लाडू वळून झालेलं आहे. कुठलंही घी तेल न टाकता, घी टाकलं तर त्याला वास येतो लगेच. सो अशा प्रकारेच लाडू बनवतो. सगळे लाडू वळून झालेले आहेत. कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.